नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकण शिक्रापूर महामार्गावर शेलपिंपळगाव तालुका खेड जिल्हा पुणे या गावाच्या हद्दीत मोहितेवाडी फाट्याजवळ एका हॉटेलसमोर उभ्या असलेल्या अतिज्वलनशील गॅस वाहतूक करणाऱ्या कंटेनरला भीषण आग लागली। टँकरमधून गॅस वाहतूक करणाऱ्या कंटेनरला आग लागल्यानंतर प्रचंड स्फोट होऊन लगतच्या 3 कंटेनरचे आणि परिसरातील घरांच्या भिंती कोसळून या ठिकाणी मोठे नुकसान झाल्याची घटना रविवारी दिनांक 19 मे 2024 रोजी पहाटे 4:30च्या सुमारास घडली आहे। गॅस टँकरमधून गॅसची चोरी करत असताना ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। कंटेनरमधून गॅस वाहतूक करणाऱ्या या टँकरचा स्फोट एवढा जबरदस्त होता की मोहितेवाडी येथील या स्फोटाच्या घटनेनंतर लगतच्या बहोळ, साबळेवाडी, शेलपिंपळगाव ते अगदी रासे, भोसे, कडाचीवाडी आणि चाकणपर्यंत स्फोटाचे आवाज आल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं। या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही। घटनास्थळी दाखल झालेल्या 2 अग्निबंबाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली। शेलपिंपळगाव तालुका खेड हद्दीतील मोहितेवाडी या ठिकाणी गॅसच्या टँकरचा स्फोट होऊन शेजारी उभी असलेली अन्य 3 अवजड मालवाहू वाहने जळून खाक झाले। या प्रचंड स्फोटाने येथील हॉटेल आणि लगतच्या अनेक घरांची छपरे तुटली, भिंतींना तडे जाऊन मोठे नुकसान झाले। प्रत्यक्षदर्शी नागरिक आणि पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 40 टन गॅस कंटेनर टँकर क्रमांक GN06X5418 हे वाहन अचानक पहाटे 4:30च्या सुमारास पेटले। त्यातून स्फोटांसारखे प्रचंड आवाज झाले। गॅस टँकर हे अवजड वाहन अक्षरशः फुटून इतरत्र विखुरले गेले। या प्रचंड स्फोटाने परिसरातील 3 कंटेनर आणि लगतच्या घरांचे खूप मोठे नुकसान झाले आहे। घटनास्थळी पोलिसांना काही घरगुती गॅसचे सिलेंडर मिळून आले आहेत, त्यामुळे टँकरमधील गॅस बेकायदेशीरपणे लहान सिलेंडरमध्ये भरताना हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे। त्यामुळे पोलिसांनी याबाबतचा तपास सुरू केला आहे। संबंधित वाहनाचा चालक अद्याप मिळून आलेला नाही। चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। दरम्यान पेटलेल्या वाहनाचा स्फोट इतका प्रचंड होता, सुमारे 5 ते 8 किलोमीटर अंतरावर स्फोटाचे आवाज ऐकू आल्याचं नागरिकांनी सांगितलं। स्फोटानंतर आगीचे लोट उंच आकाशात दिसून आले। ज्या गॅस टँकरचा स्फोट झाला त्या गॅस टँकरच्या चिंधड्या होऊन मोहितेवाडी परिसरातील घरांवर आणि लगतच्या शेतात पडल्या। या स्फोटाने मोठी आग लागली होती। या आगीत ढाब्यासह तिथे पार्क असणाऱ्या इतर वाहनांनाही मोठी आग लागली। तसेच स्फोटाच्या धक्क्याने आजूबाजूच्या घरांचे हे नुकसान झाले। नागरिकांच्या जीवाशी खेळणारे मात्र पसार झाले आहेत। या प्रकरणी चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती। तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गावर धोकादायक वाहतूक अव्याहतपणे सुरू आहे। अवजड वाहतुकीचे कंटेनर, ट्रेलर आणि गॅसची वाहतूक करणारे LPG टँकर धोक्याचा बावटा दाखवित आहेत। या रस्त्यावर गॅस टँकर उलटून गॅस गळती होणे आणि त्यातून भीषण प्रकार घडणे असे प्रकार अनेकदा घडत असल्याचे आजवर दिसून आले आहे। LPG टँकरची धोकादायक वाहतूक थांबावी यासाठी उरण ते चाकण ते शिक्रापूर अशी भूमिगत LPG गॅस वाहिनी कार्यान्वित करून ही धोकादायक वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी होत आहे। खेड तालुक्यातील महाळुंगे आणि रासे येथील गॅस प्लांटचे टँकर आणि सिलेंडरचे ट्रकही रहदारीस अडथळा ठरतात। ही वाहनेही अपघाताला कारणीभूत ठरत आहेत। LPG टँकरमुळे होणारे अपघात तेवढ्यापुरतीच मर्यादित न राहता नागरी वस्तीलाही अत्यंत धोकादायक आहेत। याला पर्याय म्हणून महत्त्वाकांक्षी भूमिगत LPG वाहिनी टाकण्याचे व कार्यान्वित करण्याचे काम करण्यात आले। मात्र तरीही धोकादायक गॅसची वाहतूक सुरूच आहे। त्यातून अनेक गैरप्रकार प्रशासनाला महिन्याला रसद देऊन केले जातात। त्यातून मोठ्या धोक्याची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे। नात्यातील मुलीबद्दल गावात अपप्रचार आणि वेगळी चर्चा करून अफवा पसरवली असल्याच्या संशयातून 6 जणांनी मिळून एकास बेदम मारहाण केली। ही घटना 16 मे रोजी दुपारी खेड तालुक्यातील मरकळ गावात घडली। स्वप्नील किसन भुसे, वय वर्ष 32, राहणार मरकळ, तालुका खेड यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार अक्षय नवनाथ लोखंडे, अमित नवनाथ लोखंडे, पंकज भाऊसाहेब साळुंखे, अविनाश बाळासाहेब लोखंडे, गौतम लालचंद्र लोखंडे, प्रसाद भाऊसाहेब साळुंखे सर्व राहणार मरकळ, तालुका खेड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खेड तालुक्यात अन्य भागात हुलकावणी देणाऱ्या अवकाळी पावसाने आळंदी आणि लगतच्या सर्व गावांमध्ये दमदार हजेरी लावली। अवकाळी पावसाचे सायंकाळी 4च्या सुमारास मेघगर्जनेसह आगमन झाले होते। तसेच पावसाच्या आगमनावेळी सुसाट वारा देखील सुटला होता। त्यामुळे आळंदी शहरातील आणि परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता। आळंदी परिसरातील रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले।
खेड तालुक्यातील सायगाव येथून रोहन मारुती ढोबळे राहणार सायगाव वय वर्ष 28 हा तरुण बेपत्ता झाला आहे। याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे। या तरुणाच्या बाबत काहीही माहिती असल्यास 95 27 63 81 42 किंवा 74 98 50 76 05 या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन नातेवाईकांनी केलं आहे। पावसाळ्यात चाकण शहरातून जाणाऱ्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबेठाण चौक आणि तळेगाव चौक परिसरात असलेल्या उड्डाणपुलांच्या खाली आणि राष्ट्रीय महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांवर हमखासपणे पाणी साचून राहत असल्याचं पाहावयास मिळत आहे। त्यामुळे उड्डाणपुलांच्या खालील भागात आणि सेवा रस्त्याच्या लगतचे नाले प्रवाहित करण्याची गरज आहे। येथील तळेगाव चौकाजवळील उड्डाणपुलाच्या खालील भागात अवकाळी पावसाने तुंबलेल्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्यानं अशी स्थिती निर्माण होत आहे। चाकण परिसरात प्रवासी वाहतुकीची वाहने सगळे नियम धाब्यावर बसवून वाहतूक करत आहेत। PMPMLच्या बस आणि ST ज्या ठिकाणाहून सुटते त्या ठिकाणी 6 असणी आणि 3 असणी रिक्षावाल्यांनी बेकायदा शिरकाव केला असून सर्वच चौकांमध्ये अवैध प्रवासी वाहतूकवाले थेट राष्ट्रीय महामार्गावर आपल्या रिक्षा लावत आहेत। त्यामुळे अपघात आणि वाहतूक कोंडीची पोषक स्थिती निर्माण होत आहे। प्रशासनाशी अर्थपूर्ण हितसंबंध असल्यानं अशा मंडळींना कोणीही काहीही बोलण्याचे धाडस दाखवत नाही। सस्नेह निमंत्रण स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठान खेड। स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठान खेड तालुका व समस्त ग्रामस्थ मंडळी चाकण आयोजित भव्य सामुदायिक विवाह सोहळा सोमवार दिनांक 20 मे 2024 रोजी सायंकाळी 6:55 चाकणमध्ये संपन्न होणार आहे। चाकण मार्केटमधील भव्य प्रांगणात संपन्न होत असलेला हा समारंभ सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे। या सोहळ्याची जय्यत तयारी आता पूर्ण झाली आहे। स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठान खेड तालुका व समस्त ग्रामस्थ मंडळी चाकण। धन्यवाद। कोणतीही पुरेशी सुरक्षितता न बाळगता बेकायदेशीर आणि धोकादायकपणे गॅस रिफिलिंग करण्याचा गोरखधंदा चाकण आणि महाळुंगे या औद्योगिक भागात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। मोठ्या प्रमाणावर अवैध गॅस साठा ठिकठिकाणी करण्यात येत आहे। संपूर्ण खेड तालुक्यात अनेक ठिकाणी गॅस रिफिलिंगचा बेकायदा धंदा सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत। त्यामुळे मोठ्या अपघाताचा धोका आहे। यापूर्वी देखील दुर्घटना घडल्या आहेत, मात्र तरीही प्रशासनाचे अर्थपूर्ण पाठबळ या धंद्याला आहे। महिन्याला यातील हप्तेखोरीमधून मोठी उलाढाल होत असल्याने हा गोरखधंदा मागील काही वर्षांपासून अविरतपणे या भागात सुरू आहे। आळंदी येथील माऊली मंदिरात मोहिनी एकादशी धार्मिक परंपरेने साजरी करण्यात आली। आळंदी येथील संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात माऊलींच्या संजीवन समाधी दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती। माऊलींच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक अशी फुल सजावट करण्यात आली होती। खेड तालुक्यातील साबळेवाडी येथे एका दारूभट्टीवर गुन्हे शाखा युनिट 3 ने छापा मारून कारवाई केली। यामध्ये 74,000चा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला। ही कारवाई दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास करण्यात आली। या प्रकरणी पोलीस अंमलदार समीर काळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार दारूभट्टी लावणाऱ्या एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला। यामध्ये 3,700 लिटर कच्चे रसायन आढळून आले। पोलिसांनी 74,000 रुपये किमतीचे हे रसायन नष्ट केले। चाकण पोलीस तपास करीत आहेत। सर्वांनाच प्रतीक्षा असलेला मान्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला असून 31 मे पर्यंत मान्सून केरळ राज्यात पोहोचवण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे। मागील वर्षी मान्सून 19 मे रोजी अंदमान निकोबारमध्ये धडकला होता, मात्र केरळमध्ये 9 दिवस उशिराने 8 जूनला पोहोचला होता। यंदाच्या वर्षी मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून महाराष्ट्रात मात्र 9 ते 16 जून दरम्यान मान्सून धडकण्याची शक्यता आहे। चाकणमधील ऐतिहासिक संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या तटबंदीवर झुडपे उगवली आहेत, त्यामुळे तटबंदी आणखी धोकादायक होत आहे। चाकणच्या या किल्ल्याच्या सूर्यमुखी प्रवेश दरवाजाजवळील तटबंदी अत्यंत धोकादायक झाली असून केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे। त्यामुळे पश्चिमेकडून तटबंदीचे काम सुरू असले तरी किल्ल्याच्या संपूर्ण तटबंदीचे काम तातडीने पुरातत्व विभागाने सुरू करण्याची मागणी होत आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।